ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिएक्शन. Mg मध्ये तुमचं ऑक्सिजन काय झालाय तर ऍड झालाय. मग ऍडिंग ऑफ ऑक्सिजन हे काय झालंय तर टेक्स प्लेस झाले. मेन रिएक्टंट मध्ये ऑक्सिजन ऍड झाला किंवा एक तर मेन रिएक्टंट मधून तुमचा हायड्रोजन जो आहे तो लूज झाला. रिएक्शन मधून तुमचा हायड्रोजन काय होतोय तर लूज होतोय. ऑक्सिजन काय होतोय त्याच रिएक्टंट मध्ये जर गेन होत असेल, त्याच पद्धतीनं तुमचे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होत असेल, या सगळ्यांनाच काय म्हटलं जातं रिडक्शन जे आहे ते म्हटलं जातं. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ रिडक्शन. मग तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे तर तिथं एक डेफिनेशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. नावातच तुमची रिडॉक्स रिएक्शन काय की हा कॉन्सेप्ट लपलेला आहे. रिडक्शन ऑक्सिडेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली विच इज कॉल्ड एज रिडॉक्स रिएक्शन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एकलव्य बॅच. मी प्रियांका तुमचं स्वागत करते. तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण लेसन नंबर 3 जो आहे तो स्टार्ट केला होता. तर आजचं त्या लेसन नंबर 3चं शेवटचं लेक्चर आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये एंडिंगचा असणारा पार्ट जो आहे तो असणार आहे की तो एंडिंगचा पार्टमध्ये ऑक्सिडेशन असेल, रिडक्शन असेल, रिडॉक्स रिएक्शन असेल, करोजन हा पॉईंट आहे, लास्ट पण असणारा रॅन्सिडिटी. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर एक 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 पॉईंट जे आहे ते आपण बघत जे आहे ते पुढे जाऊया. आता महत्त्वाचं मागच्या लेक्चरपर्यंत आपण जे रिॲक्शनचे 4 असणारे जे आहे ते टाइप्स बघितले की ज्या 4 टाइप्स नंतर त्याचे असणारे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. याच्यानंतर पुढचा टाइप म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचं असणार, म्हणजे अशा काही रिॲक्शन्स आहेत की त्या रिॲक्शन त्या 4 टाइपमध्ये आपण फिक्स करतोय, पण त्या 4 टाइपमध्ये फिक्स केल्यानंतर पण आपल्याला अजून काही गोष्टी ज्या आहेत ते क्लासिफाय करावे लागतात की जसं एंडो एक्झो असेल, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला अजून त्या रिॲक्शनमध्ये काही की स्पेसिफिकेशन जे आहे ते करायचं असेल की अजून स्पेसिफिकेशन करत असताना ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिएक्शन ह्या 3 असणारा टाईप जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलिंगमध्ये जे आहे ते बघूया. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता पुढे लगेच आपण जाऊया. आता याच्यामध्ये आपण हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते ऑलरेडी जे आहे ते डिस्कस केलेत. ह्या डिस्कस केलेल्या पॉईंट नंतर आजचा कोर पॉईंट जो आहे तो म्हणजे काय आहे तर ऑक्सिडेशन आहे. म्हणजे आता आपण ऑक्सिडेशन जे आहे ते ऑक्सिडेशन बघत असताना की आपण हा टाईप म्हणजे तुमचा हे ज्या रिॲक्शन्स आपण ऑक्सिडेशनच्या बघणार आहोत त्या रिॲक्शन तुमच्या डिकम्पोजिशनचं पण एक्झाम्पल असू शकतात, त्याचप्रमाणे कॉम्बिनेशनचं पण एक्झाम्पल असू शकतात. म्हणजे याच्यातून आपल्याला ऑक्सिडेशन की कशा पद्धतीनं ऑक्सिडेशन ही रिॲक्शन टेक्स प्लेस झाली हे आपल्याला काय करायचं की थोडक्यात फाइंड आउट करायचे विथ द हेल्प ऑफ रिॲक्शन अँड एक्झाम्पल. फर्स्ट, अ रिॲक्शन इन विच ऑक्सिजन इज ॲडेड टू द रिॲक्टंट. म्हणजे जो मेन रिॲक्टंट असेल त्या मेन रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन काय होतोय तुमचा ॲड होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल की इथं लगेच त्या सेंटेन्सच्या पुढे मी तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते दाखवते की ॲड ऑक्सिजन म्हणजे काय असणार आहे. तर ॲड ऑक्सिजन म्हणजे सपोज Mg असेल तर Mg प्लस O2 गिव्ज MgO, म्हणजे तुमची कॉम्बिनेशन रिॲक्शन जी आहे ती आपली समोर आहे. मग ह्या कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन टेक प्लेस होते. मग कसं टेक्स प्लेस होते तर आपल्याला सांगितले त्या पद्धतीनं की मेन रिॲक्टंट ॲडेड टू द रिॲक्टंट, म्हणजे हा जो रिॲक्टंट आहे Mg, ह्या Mg मध्ये तुमचा ऑक्सिजन काय झालाय तर ॲड झालाय. मग ॲडिंग ऑफ ऑक्सिजन हे काय झालंय तर टेक्स प्लेस झाले. तर ॲडिंग ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस झाल्यानंतर Mg मध्ये O ॲड झाला, म्हणजे MgO हा मेन प्रोडक्ट जो आहे तो तयार झाला. यालाच ऑक्सिडेशन जे आहे ते म्हटलं जातं. आता सेकंड वन डेफिनेशन काय आहे, हायड्रोजन इज रिमूव्ह फ्रॉम द रिॲक्टंट. म्हणजे तुमच्या रिॲक्टंट मधून हायड्रोजन पण काय होतोय तर रिमूव्ह होतोय. का हायड्रोजनचा जो आहे तो प्रोडक्ट फॉर्म होतोय तर रिॲक्टंट समजा MgH2 असेल, मॅग्नेशियम हायड्राइड, याच्यातून तुमचं काय होणार आहे तर हायड्रोजन जो आहे तो लॉस्ट होणार आहे किंवा लूज होणार आहे किंवा रिमूव्ह होणार आहे. बघा शब्द कुठले कुठले वापरले मी, रिमूव्ह असेल, लॉस्ट असेल, लूज असेल. कशातून मेन रिॲक्टंट मधून हायड्रोजन तुमचा काय होणार आहे तर लॉस्ट होणार आहे. मग लूजिंग ऑफ H दॅट इज काय असेल तर तुमचा हायड्रोजन जो आहे तो लूज झाला. मग हायड्रोजन जर लूज झाला तर Mg प्लस H2 म्हणजे मॅग्नेशियम
आणि प्लस काय असेल तर हायड्रोजन गॅस असेल. म्हणजे MgH2 मधून Mg आणि H2 हे जे आहे ते तुमचे नवीन प्रोडक्ट तयार झाले. म्हणजे जर आपण चेक केलं तर MgH2 मधून हायड्रोजन लूज झाला. लुझिंग ऑफ हायड्रोजन इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. दोन डेफिनेशन जे आहे ते आपण बघितल्या. त्या दोन डेफिनेशन मध्ये पहिली काय आहे तर ॲडिंग ऑफ O, दुसरी काय आहे तर लुझिंग ऑफ H. म्हणजे एकतर तुमच्या मेन रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन ऍड झाला किंवा एक तर मेन रिॲक्टंट मधून तुमचा हायड्रोजन जो आहे तो लूज झाला. दोन्ही रिॲक्शनची जे डेफिनेशन आहे ती कशाशी कनेक्ट होती तुमच्या ऑक्सिडेशनशीच कनेक्ट होतीये. पुढं इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ अन ॲटम और आयन और इन्क्रीज इन व्हॅलन्सी. म्हणजे उदाहरणार्थ काय की तिसरी डेफिनेशन आता आपण बघतोय. तिसऱ्या डेफिनेशन म्हणजे काय की तुमच्या इन्क्रीज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन अन ॲटम. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जर तुमचा ॲटम म्हणजे मॅग्नेशियम ॲटम जर असेल, ह्या मॅग्नेशियम ॲटम मध्ये Mg2 प्लस आयन म्हणजे हा जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय की थोडक्यात डिपॉझिट होतोय. पण हा पॉझिटिव्ह चार्ज येतोय कसा हे जर आपण बघितलं तर यालाच काय म्हटलं जातं तर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जसं इथं काय आहे तर इन्क्रीज द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ अन ॲटम. म्हणजेच कुठल्याही ॲटमवर जेव्हा चार्ज तुमचा पॉझिटिव्ह येतोय तर ॲक्च्युली त्या ॲटममध्ये काय झालेलं असणार आहे तर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते लूज झालेलं असणार आहे. म्हणजे मॅग्नेशियम ॲटम जो आहे तो मॅग्नेशियम ॲटम चा आयन जेव्हा Mg2 प्लस आयन फॉर्म होतोय तेव्हा ह्या मॅग्नेशियम ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 282 आहे. आणि जेव्हा आयन फॉर्म होतोय तेव्हा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 28च आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यानंतर हा तुमचा Mg2 प्लस चार्ज जो आहे तो येतोय. म्हणजे पहिली डेफिनेशन, दुसरी डेफिनेशन आणि आता बघतोय तो लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन ही काय आहे तर तिसरी डेफिनेशन आहे. डिक्रीजिंग इन द निगेटिव्ह चार्ज ऑफ अन ॲटम और आयन. म्हणजेच तुमचं काय की Mg2 प्लस म्हणजे मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम जर आपण काय की जसा 2 प्लस आयन फॉर्म होतोय मग त्याच पद्धतीनं तुमचा डिक्रीजिंग आयन म्हणजे जसं की बघितलं FeCl2 आहे लेफ्टला आणि राईटला काय आहे तर FeCl3 आहे. आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट जेव्हा तुमचा फॉर्म होत असतो इथं Fe ची व्हॅलन्सी जेव्हा तुमची काय की 2 असेल तेव्हा तुमचा FeCl2 फॉर्म होतोय की इथं बघा व्हॅलन्सी ऑफ Fe काय आहे तुमची 2 आहे आणि इथं व्हॅलन्सी ऑफ Fe काय आहे तर तुमची 3 आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं काय असणार तर डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज ऑफ अन ॲटम. म्हणजे जेव्हा तुमच्या निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डिक्रीज होतोय त्या पण पद्धतीनं तुमचं एक काय आहे तर ऑक्सिडेशन आहे. अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट नंतर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच फॉर्मेशन ऑफ कॅटायन फ्रॉम अ न्यूट्रल ॲटम. म्हणजे कुठल्याही तुमच्यापैकी एखादा ॲटम असेल तर त्या ॲटम पासून तुमचं कॅटायन तयार होणं याला पण काय म्हणणार तुम्ही एक प्रकारचं जे आहे ते ऑक्सिडेशन. बघा बाळांनो काय काय आपण बघितलं ऑक्सिडेशन मध्ये. पहिलं जे आहे ते बघितलं गेनिंग ऑफ ऑक्सिजन म्हणजे लेफ्ट रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन ऍड होऊन तुमचा मेन प्रोडक्ट जो आहे तो तयार होणार. दुसरं काय बघितलं तर लुझिंग ऑफ हायड्रोजन म्हणजे जो मेन रिॲक्टंट असेल MgH2 असेल तर MgH2 मधून हायड्रोजन लॉस्ट किंवा लूज होणार आणि मेन प्रोडक्ट तुमचा तयार होणार. तिसरी डेफिनेशन म्हणजे काय तर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जसं की मॅग्नेशियम ॲटम असेल तर 282 आहे 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले Mg2 प्लस आयन फॉर्म होणार. म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन तुमचे झाल्यानंतर कॅटायन जे फॉर्म होतोय तो म्हणजे पण ऑक्सिडेशन आहे. आणि त्याच पद्धतीनं जे आपण डिक्रीज आयन म्हणजे काय असणार तर डिक्रीज द निगेटिव्ह चार्ज ऑफ आयन की हा जो आहे ते म्हणजे पण काय आहे तुमचं ऑक्सिडेशन आहे. म्हणजे FeCl2 चं व्हॅलन्सी जी आहे ती इथं 2 आहे राईटला काय आहे तर व्हॅलन्सी 3 आहे. म्हणजे 2 प्लस आणि Fe3 प्लस. मग हे जे आहे ते एक निगेटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह म्हणजे थोडक्यात 2 प्लस आणि 3 प्लस ही जे आहे ते बदलणारा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हटलं जातं तर ऑक्सिडेशन. ह्या सगळ्या आपण ऑक्सिडेशनच्या काय बघितलं तर थोडक्यात डेफिनेशन बघितलं. आता या ऑक्सिडेशन नंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे तुमचा रिडक्शनचा असणार आहे. बघा बाळांनो ऑक्सिडेशनच्या जशा डेफिनेशन बघितल्या सेम आपल्याला रिडक्शनच्या पण तशाच डेफिनेशन जे आहे ते बघायचे आहेत. काय आहे डेफिनेशन? अ रिॲक्शन इन विच
हायड्रोजन इज ॲडेड टू द रिॲक्टंट, म्हणजे तुमच्या मेन रिॲक्टंट मध्ये हायड्रोजन तुमचा काय होतोय तर ऍड होतोय. आता हायड्रोजन ऍड होतोय म्हणजेच याचा अर्थ काय की सपोज MgH2 आणि काय असेल तुमचा प्रोडक्ट फॉर्म झाला MgH2. म्हणजे जर मॅग्नेशियम जो इलेमेंट रिॲक्टंट मध्ये आहे तिथं जर तुमचं ऍडिंग जे आहे ते टेक्स प्लेस झालं, ऍडिंग ऑफ H जो आहे तो टेक्स प्लेस झाला, म्हणजे हायड्रोजन जो आहे तो ऍड झाला मेन रिॲक्टंट मध्ये, राईट साईडला प्रोडक्ट तयार झालं तुमचं MgH2 मॅग्नेशियम हायड्राइड. ही एक तुमची डेफिनेशन झाली. दुसरी काय आहे तुमची ऑक्सिजन इज रिमूव्ह फ्रॉम द रिॲक्टंट. तुमच्या मेन रिॲक्टंट मधून ऑक्सिजन काय होतोय तर रिमूव्ह होतोय. मग ऑक्सिजन रिमूव्ह होतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपर ऑक्साईड असेल, या कॉपर ऑक्साईडचं Cu आणि O2 हा गॅस काय होतोय तर रिलीज होतोय. मग आता सपोज जर कॉपर ऑक्साईड मधून कॉपर आणि ऑक्सिजन गॅस तुमचं काय की फॉर्म होत असेल, इथं काय झालं तुमचं ऑक्सिजन जो आहे तो लूज झाला, म्हणजे लुझिंग ऑफ O. जसं ऍडिंग किंवा गेनिंग ऑफ H आहे तसं लुझिंग ऑफ O म्हणजे पण काय आहे तर रिडक्शन आहे. आता इथं पुढं जे आहे ते डिक्रीज द पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे उदाहरणार्थ की जसं आपण लुझिंग म्हणतोय तसं गेनिंग म्हणजे डिक्रीज द पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे तुमचं काय की निगेटिव्ह चार्ज ऍड होतोय मग त्याच्यातला असणारा पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय तर कमी होतोय. मग डिक्रीज द पॉझिटिव्ह चार्ज ती पण एक प्रकारचं रिडक्शन आहे. परत इन्क्रीज द निगेटिव्ह चार्ज म्हणजे निगेटिव्ह तुमचा आयन फॉर्म होणार, म्हणजे ॲनायन फॉर्म होणार, म्हणजे एक प्रकारचं निगेटिव्ह चार्ज काय होणार तर इन्क्रीज होणार, तर ते पण एक प्रकारचं रिडक्शन आहे. की जसं इथं चेक करा FeCl3 आहे तर FeCl3चं कन्व्हर्जन FeCl2 मध्ये झालं. तुमचं FeCl3चं FeCl2 मध्ये इथं बॅलन्स ही तुमची 3 आहे, इथं बॅलन्स ही तुमची 2 आहे, म्हणजे H2S तुमचा ऑक्सिडाइज झाला आणि तुमचा H2S ऑक्सिडाइज झाल्यानंतर इथं FeCl3 आणि FeCl2, म्हणजे इथं पण तुमचं एक निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इन्क्रीज जर झाला असेल आणि पॉझिटिव्ह चार्ज जर डिक्रीज झाला असेल तर ते पण एक प्रकारचं रिडक्शन आहे. आणि अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट म्हणजे काय तर तुमचे काय की गेनिंग असेल लुझिंग असेल, मग या फॉर्ममध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इज फॉर्मेशन ऑफ anion फ्रॉम द न्यूट्रल ॲटम इट इज ऑल्सो रिडक्शन. म्हणजे एक प्रकारचं काही की ॲनायन फॉर्म होणं किंवा तुमचं काही की जसं मगाच्या ऑक्सिडेशन कॉन्सेप्टमध्ये कॅटायन फॉर्म झालं तसं या कॉन्सेप्टमध्ये जर ॲनायन फॉर्म होत असेल विथ द हेल्प ऑफ गेनिंग इलेक्ट्रॉन्स. आता जर तुम्ही चेक केलं गेनिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय की समजा Cl असेल तर ह्या Clचा जो आहे तो Cl मायनस आयन्स म्हणजे तुमचा निगेटिव्ह चार्ज किंवा ॲनायन कधी फॉर्म होते तर Cl जो आहे तो Clचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती आहे तर 287 आहे. इथं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती झालं तर 2 8 आणि 8 झालं. म्हणजे जर तुम्ही चेक केलं इथं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय झालंय तर 288 झालंय, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जो आहे तो काय केला तर ऍक्सेप्ट केला. 287 आहे तो एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, 288 झालं. म्हणजे या पद्धतीनं जरी तुमचे काय होत असेल तर गेनिंग टेक्स प्लेस होत असेल, ॲनायन फॉर्म होत असेल, इट इज ऑल्सो रिडक्शन. प्रॉपर लक्ष द्या, ऑक्सिडेशन रिडक्शन जे आहे ते रिॲक्शन मधून तुमचं हायड्रोजन काय होतोय तर लूज होतोय, ऑक्सिजन काय होतोय त्याच रिॲक्टंट मध्ये जर गेन होत असेल त्याच पद्धतीनं तुमचे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस होत असेल, या सगळ्यांनाच काय म्हटलं जातं रिडक्शन जे आहे ते म्हटलं जातं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होणं, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणं. इथं जर तुम्ही चेक केलं इथं काय आहे तुमचा डिक्रीज द निगेटिव्ह चार्ज आणि इन्क्रीज द काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज. मग या पद्धतीनं तुमचं जसं इलेक्ट्रॉनिक डेफिनेशनचं कॉन्सेप्ट आहे त्याच पद्धतीने इन्क्रीज आणि डिक्रीज हा शब्द तिथं तुम्ही ऍड करू शकता. आता ह्या दोन्ही कॉन्सेप्टवरून आपण जर चेक केलं ह्या दोन्ही कॉन्सेप्टमध्ये काय आहे तर ऑक्सिडेशन रिडक्शन जे आहे ते तुमचं टेक्स प्लेस झालंय. ऑक्सिडेशन रिडक्शन याच्याच बेसिसवर तुमचं काय आहे तर याच्यावर प्रश्न तुम्हाला कसा येऊ शकतो तो ऑलरेडी प्रश्न जे आहे ते एक्सरसाइजमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे की व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ रिडक्शन. मग तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे तर तिथं एक डेफिनेशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे आणि जे एक्झाम्पल्स आहेत
ते एक्झाम्पल्स तुम्हाला काय की विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मग तुम्ही गेनिंग ऑक्सिजन दाखवा, लुझिंग हायड्रोजन दाखवा किंवा लुझिंग इलेक्ट्रॉन्स दाखवा, गेनिंग इलेक्ट्रॉन्स दाखवा. हे काय असणार आहे तर तिथं डिपेंड असणार आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट कॉन्सेप्ट वी हॅव टू एक्सप्लेन द क्वेश्चन. म्हणजे याच्या पद्धतीनं तुम्हाला काय की तो क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन करायचा आहे. रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स हा शब्द जर आपण बघितला तर त्याच्या नावातच तुमची रेडॉक्स रिॲक्शन काय की हा कॉन्सेप्ट लपलेला आहे. RED म्हणजेच काय तर रिडक्शन आणि OX म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन. बघा रिडक्शन आणि काय असणार आहे तुमचं ऑक्सिडेशन. आता रिडक्शन ही कॉन्सेप्ट मगाशी आपण बघितली, ऑक्सिडेशन तेव्हाच जे आहे ते बघितली. ह्या दोन्ही प्रोसेस जर एकाच रिॲक्शन मध्ये हॅपन होत असेल, विच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणणार रिडॉक्स रिॲक्शन. बघा डेफिनेशन काय आहे. द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेट ऑक्सिडाइज व्हाईल द अदर गेट रिड्यूस. म्हणजे एक रिॲक्टंट त्याच्यातला जर तुमचं ऑक्सिडाइज होत असेल आणि एक रिॲक्टंट जर तुमचा रिड्यूस होत असेल तर त्यालाच काय म्हणणार तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र हॅपन झाल्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन. आता चेक करूया. H2 मधून काय झालं तुमचं ऑक्सिडाइज झालं. आता मला तुम्ही सांगा ऑक्सिडाइज होणं म्हणजेच H2 मध्ये काय गेन झालंय तुमचं तर ऍडिंग ऑफ O जो आहे तो टेक्स प्लेस झालाय. ऍडिंग ऑफ O म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन. आता गेट्स रिड्यूस्ड म्हणजे इथं काय टेक्स प्लेस झालंय तुमचं लुझिंग ऑफ O म्हणजेच तुमची कोणती जे आहे ते हॅपन झाली तर रिडक्शन. इथं ऑक्सिडाइज म्हणजे काय झालंय तर ऑक्सिडेशन जे आहे ते हॅपन झाले. CuO मधून ऑक्सिजन लूज झाला आणि H2 मध्ये ऑक्सिजन गेन झाला. ऑक्सिडेशन रिडक्शन ही रिॲक्शन तुमची कशाची आहे तर रिडॉक्स रिॲक्शनची. आता याच्यावरून आपण जर काय बघितलं तर ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट जर आपण थोडक्यात फाइंड आउट केले तर ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे तर ऑक्सिडंट कोणता आहे ऑक्सिडंट तर CuO हा तुमचा ऑक्सिडंट आहे किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि रिडक्टंट कोणता आहे तर H2 जो आहे तो रिडक्टंट आहे. म्हणजे ऑक्सिडाइज मध्ये रिड्युसिंग रिडक्शन प्रोसेस हॅपन झाली. ऑक्सिडेशन जो काही की जो ऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये रिडक्शन प्रोसेस टेक्स झाली आणि जो रिडक्टंट आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन जी आहे किंवा जी तुमची काही की कॉन्सेप्ट आहे ती टेक प्लेस झाली. यालाच काय म्हटलं जातं रेडॉक्स रिॲक्शन. रिडक्शन ऑक्सिडेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली विच इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेसन जो आहे तो स्टार्ट करूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.